उमेदवाराचा विषय झालेला आहे, काय भावना? आज आदरणीय बसवराजजी पाटील साहेब भारतीय जनता पक्ष महायुतीचे आपले उमेदवार हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं निवडून आले। मागच्या वेळेस आदरणीय धस साहेब होते, पण त्याच्यापेक्षा पण जास्त समोरचा उमेदवार डिपॉझिट जप्त झाला। अशा परिस्थितीमध्ये आदरणीय बसवराज पाटील साहेब निवडून आले, त्याबद्दल आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत। दादा, एकूण जर बघितलं तर महायुतीमध्ये आता नुकताच एक काल प्रवेश झालाय ओमराजे निंबाळकरचा, त्याचं पण आता सांगितलं तर महायुतीच्या मतामुळे महायुतीच्या मतावर परिणाम पडला असं झालं काय? नाही, मला वाटतं की भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इतकं उत्स्फूर्त असं यश आम्हा सर्वांना मिळालं। त्या यशामुळे आदरणीय पंतप्रधानांचे आदरणीय देवाभाऊंचे हात बळकट होत असतील तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह, आदरणीय देवाभाऊ आमचे नेते यांचे हात बळकट होत असतील तर आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय समाधानी आहोत। दादा, काल ओमराजेंच्या बोलण्यातून असं जाणवत होतं की पाटील परिवार राजकारणामध्ये यशस्वी होतोय किंवा विजय मिळवतोय, त्याचा धसका घेतल्याने त्या धसकेपोटी त्यांनी शिवसेना निवडली। मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की माझे आजोबा डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील, मी जेव्हा 11 वर्षाचा होतो तेव्हा मी जेव्हा घरी जात होतो तेव्हा बाबांना पोलीसच्या व्हॅन मध्ये घेऊन जात होते। त्या दिवशी मी देवासमोर शपथ घेतली होती की एक दिवस येईल जेव्हा माझे बाबा निर्दोष सिद्ध होतील, कोर्ट हे निर्दोष सिद्ध करून दाखवेल। आणि 20 तारखेचा दिवस तो आला। माझ्यासाठी वैयक्तिक अतिशय समाधानाचा दिवस होता। अतिशय मला आनंद झाला की माझ्या आजोबांच्या या संघर्षाच्या काळामध्ये मी पण त्यांच्या सोबत तर होतो, पण काल जे आम्हाला कुटुंब म्हणून जे समाधान झालं ते मी शब्दात सांगू शकत नाही। आणि आदरणीय पंतप्रधान, आदरणीय अमितभाई, आदरणीय देवाभाऊ हे आमचे नेते आहेत, त्यांच्यावर माझ्या कुटुंबाचा अतिशय संपूर्ण विश्वास आहे। आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा कधी पक्षाची ताकद वाढत असेल, साहेबांची ताकद वाढत असेल, त्याबद्दल आम्ही कधी पण कार्यकर्ता म्हणून समाधान आहे। असं म्हणणं, मी जरी पक्षात महायुती शिवसेनेत आला असतो तरी माझा पाटील कुटुंबाशी वैर कायम आहे, मी त्यांच्या जरी बाजूला बसलो तरी मी विरोध माझा कायम असणार आहे। आणि मला असं वाटतं 1974 मध्ये आदरणीय डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले। आज 2026 आहे। आमच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या जनतेनं प्रचंड प्रेम, प्रचंड विश्वास ठेवलाय। माझ्यासारख्या एका मुंबईत साधा व्यवसाय करणारा मुलगा इथं आला, लोकांनी मला स्वीकारलं, लोकांनी प्रेम दिलं। आज मी लोकांची सेवा करण्यासाठी धाराशिवमध्ये नेहमी उपलब्ध आहे। मला वाटतं की जनतेची सेवा, जनतेच्या सुखदुःखामध्ये काम करणं हे आमच्या रक्तात आहे। आणि म्हणून मी असेल, आमच्या पुढच्या जितक्या पण पिढ्या असतील, ती लोकांची सेवा करण्यासाठी हजर राहणार आहोत। लोकांची सेवा आम्ही नेहमी करत असणार आहोत। म्हणून मला दुसऱ्यांबद्दल बोलणं, दुसऱ्यांच्या निर्णयांबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही। त्यांनी असं सांगितलं की ते जरी माहितीचा एक भाग असले तरी तुमच्या परिवारासाठी ते मत मागणार नाहीत। आणि मला वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह आणि आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांना बघून आणि राणादादांचं काम बघून जनतेचा प्रचंड विश्वास आणि प्रेम भारतीय जनता पक्षावर नेहमी राहिलेला आहे। आणि भाजपने जे ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळवला तो इतिहासात रचला गेलेला आहे। आणि जनता जनार्दन, मायबाप जनता ही भाजप आणि आपल्या सर्व नेते मंडळीच्या पाठीशी नेहमी उभा राहील।